सिमेंट रोड आणि पूल बनवून राहिले हे तर एक चांगलंच काम आहे, पण ज्या पद्धतीने हे काम करत आहे म्हणजे यांचं संगमत नाही आहे. जसं कॉर्पोरेशनच्या लाईन आलेल्या आहे, कॉर्पोरेशनच्या लाईन आहे, नळ्याच्या लाईन आहे, त्यांच्याशी यांचं संमगत नाही आहे. कोणी येतं, कोणतंही खोदकाम करतं, कोणी काही करून चाललं जातं. ही आता आमची मेन लाईन ब्लॉक झालेली आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यात एवढा प्रॉब्लेम झाला आहे की अर्ध्या तासाचा जरी पाऊस आला त्याच्यामुळे सगळ्या कॉलनीमध्ये पाण्याचा असा डोंगर साचून राहिला आहे आणि सगळ्यांच्या घरात पाणी चालले. लोक झोपलेले असताना त्यांच्या गाद्या ओल्या होऊन राहिलेल्या. याचं कोणाकडेच लक्ष नाही. आज याला 1 महिना झालेला आहे. या लाईनला येतात सगळेजण, येऊन पाहून जातात, हे जातात ते जातात, पण अजूनपर्यंत काम पूर्णवत झालं नाही. 1 महिन्यानंतर आता हे रेंगाळत आहे आणि प्रॉपर काम नाही होत आहे. गडक छोटे लागले. जसं हे पिल्लर हे बनवलेलं आहे मधात, याचं मी त्यांना कितीदा म्हटलं की हे जे प्रॉपर एक केलं तर पूर्ण काम करा. त्याला 6 की अशा सोडून दिलेल्या आहे. त्याच्यामुळे हे बॅरिकेड लावले आहे, ते मुत्री घर बनलेलं आहे. हे कामवाले लेबर लोक येतात, तिथे मुतून जातात. मग आम्हाला राहण्यावाल्यांना त्रास होतो, त्याचा कचरा टाकून जातात. त्याच्यामुळे मच्छर, दुर्गंधी, बिमारीचं वातावरण, असं म्हणजे डेंग्यूचा त्रास किंवा मलेरिया ह्या पद्धतीचे बिमाऱ्या होण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे जे काही काम करायचं असं आम्ही सरकारला आणि जे ठेकेदारांना विनंती आहे की त्यांनी प्रॉपर लोकांच्या समस्या जाणून आणि लोकांची जी त्रास आहे ते लक्षात घेऊन ही कामं करावी.